नाही, असं नाही होऊ शकत. मी सोडणार नाही तुला अमित राज्याध्यक्ष. आता बघशील तू हे तुझ्या काकाचं डेव्हिल रूप. तुम्हा सगळ्यांचे दिवस भरलेत. आता मला कोणीही नाही अडवू शकत. ते नुसते वेड्यासारखे ओरडत होते. आता पुढे. अमित त्याच्या मॉमला घेऊन राज्याध्यक्ष हाऊसमध्ये पोहोचला होता. मॉम अजूनही शुद्धीवर आल्या नव्हत्या. त्यांना गेस्ट रूममध्ये ठेवलं होतं. कारण अजून तरी त्यांना त्यांच्या बेडरूममध्ये ते ठेवू शकत नव्हते. त्यांची काय कंडिशन आहे हे आधी चेक करावे लागणार होतं. कमलाताईंनी आधीच रूम आवरून ठेवली होती. अमितने त्यांच्या फॅमिली डॉक्टरला बोलावून घेतलं होतं. डॉक्टर अंकल, मॉमचं पूर्ण चेकअप करायचं आहे. अगदी पूर्ण, अमित बोलला. येस अमित, आपण पूर्ण चेकअप करूया त्यांचं. पण आधी त्यांना शुद्ध तर येऊ देत, डॉक्टर बोलले. पण अंकल, शुद्ध यायला हवी होती ना एव्हाना? अमितने काळजीने विचारलं. हो, यायला हवी होती. पण काही जणांच्या बाबतीत ते पुढे मागे होऊ शकते. आणि असेही त्यांची फिजिकल कंडिशन अजून कशी आहे ते आपल्याला पूर्ण चेकअप केल्यानंतरच कळणार आहे, डॉक्टर बोलले. तसं अमितने एक सुस्कारा सोडला. आल्यापासून जानू मॉमच्या बाजूलाच बसली होती. तिने अजून चेंज पण केलं नव्हतं. अमितने असेही 2 नर्स मॉमसाठी ऑलरेडी ठेवल्या होत्या. बाकी त्यांना काही हवं नको त्यासाठी कमलाताईंना सांगून ठेवलं होतं. त्यांच्या रूमच्या बाहेर 2 बॉडीगार्ड्स तैनात ठेवले होते. हो, कारण तो आता त्याच्या मॉमच्या बाबतीत कोणतीच रिस्क घेऊ शकत नव्हता. मग तोच जानूला बोलला. जानू चल, तू पण फ्रेश हो. आणि हो, काही खाल्लं पण नाही आहे तू सकाळपासून. चल थोडं खाऊन घे, नाहीतर त्रास होईल तुला, तो बोलला. पण ती काही बोलणार इतक्यात तोच बोलला. डॉक्टर अंकल बोललेत अजून थोडा वेळ आहे, मग येईल मॉम शुद्धीवर आणि आपण पटकनच येऊ. तोपर्यंत ह्या 2 नर्स आहेतच इथे, तो बोलला आणि तिला घेऊन गेला. दोघेही आता त्यांच्या बेडरूममध्ये गेले होते आणि फ्रेश होऊन बाहेर आले होते. तोच एक नोकर जेवणाची ट्रॉली घेऊन आला. अमितने ती ट्रॉली आत घेऊन त्याला जायला सांगितले. मग जानूने दोघांसाठीही प्लेट सर्व्ह केली आणि त्यांनी जेवून घेतलं. आता तो निवांत बेडवर बसला होता. तोच दरवाजावर टकटक झाली. जानूने दार उघडलं तर कमलाताई होत्या. मॅडम, मोठ्या मॅडमना शुद्ध आली आहे, कमलाताई बोलल्या. तशी जानू खुश झाली आणि तिने अमितकडे पाहिलं. अमित तर जागचा उठला आणि तसाच पळत बाहेर आला. जानू पण बाहेर आली. मॉमना जेव्हा जाग आली तेव्हा त्या एकटक वर भिंतीकडे पाहत होत्या आणि आजूबाजूला असलेल्या त्या नर्सकडे, म्हणून त्या घाबरल्या होत्या. मी कुठे आहे? तुम्ही कोण आहात? आणि त्या दोघी कुठे गेल्या? नंदिनी आणि शीला, ह्या त्या 2 बायकांची नावे आहेत ज्या चेन्नईमध्ये मॉमला सांभाळत होत्या. इतक्यात दरवाजातून अमित आणि जानू आत आले आणि डॅडसुद्धा आत आले. मॉमना डोळ्यासमोर बघून डॅडच्या डोळ्यातून आनंदाश्रू वाहत होते. तब्बल 2.5 वर्षांनंतर ते त्यांच्या रीमाला असे डोळ्यांसमोर पाहत होते. त्यांच्या आनंदाला पारावार नव्हता. पण मॉम मात्र सगळ्यांकडे विचित्र नजरेने पाहत होत्या. त्या ओळखतच नव्हत्या कोणालाच. अमित हळूहळू त्यांच्या जवळ गेला, पण त्या 4 पावलं मागे सरकल्या. त्याने हाक मारली, मॉम. तशी मॉमच्या काळजात काहीतरी हालचाल झाली. काहीतरी आठवल्यासारखं त्यांना वाटलं. पण क्षणभरच त्या पुन्हा मागे गेल्या. पण त्यांना तसं वागताना बघून अमितचे डोळे मात्र पाणावले. तशी जानू आत आली आणि तिने अमितला सावरलं. मग ती बोलली, मीत, आपण त्यांना थोडा वेळ द्यायला हवा. त्याने पण होमध्ये मान हलवली. इतक्यात डॉक्टर आत आले. हॅलो मिसेस राज्याध्यक्ष, हाऊ आर यू नाव? डॉक्टर अंकल वातावरण थोडं हलकंफुलकं करण्यासाठी बोलले. मॉम मात्र त्यांच्याकडे पाहतच राहिल्या. मिसेस राज्याध्यक्ष? मी? मॉमने प्रश्नार्थक विचारलं. हो, तुम्हीच. या इथे बसा, मी डॉक्टर आहे तुमचा, डॉक्टर बोलले. मला काय झालंय? मॉम बोलल्या. कुठे काय? काहीच नाही, फक्त रुटीन चेकअप करायचा आहे तुमचा. त्यासाठीच तर मला बोलावलं आहे तुमच्या मुलाने, डॉक्टर बोलले.
माझ्या मुलाने? मॉम पुन्हा प्रश्नार्थक बोलल्या. हो, तुमचा मुलगा. हा काय? हा अमित तुमचा मुलगा आणि ही जान्हवी तुमची सून आणि हे तुमचे मिस्टर राम, डॉक्टर बोलले. माझे मिस्टर? मॉम भावपूर्ण रामकडे पाहत होत्या आणि इथे रामचे डोळे काठोकाठ भरले. त्यांनी कधी स्वप्नात पण विचार केला नव्हता की कधी एक असाही दिवस येईल की त्यांची रीमा त्यांना ओळखणार नाही. हो, तुमचे मिस्टर. ही तुमची पूर्ण फॅमिली आहे. तुम्हाला आठवत नाही आहे का? डॉक्टर बोलले तशी मॉमने नकारार्थी मान हलवली. ओके ओके, काळजी करू नका. तुम्हाला सगळं आठवेल. आपण काही टेस्ट करून घेऊ. मग त्यानंतर मी तुम्हाला काही औषधं देईन. ती घेतल्यावर तुम्हाला सर्व काही आठवेल. डॉक्टर बोलले तसं मॉमने पण होकारार्थी मान हलवली. मग डॉक्टर सगळ्यांना घेऊन बाहेर आले. ते अमितशी बोलले. आपल्याला त्यांना वेळोवेळी सांगावं लागेल की ही त्यांची फॅमिली आहे. जेव्हा वारंवार त्यांच्या मेंदूवर हे कोरलं जाईल तेव्हा कदाचित त्यांना सगळं लवकर आठवू शकेल. आता खरंच त्यांचा मेमरी लॉस झाला आहे की त्यांची मेमरी जाण्यासाठी त्यांना काही औषधं देण्यात आली होती ते आपल्याला त्यांचे सगळे रिपोर्ट्स आल्यावरच कळेल आणि त्यानंतरच आपण त्यांचा कोर्स चालू करू शकतो. पण जान्हवी, तू त्यांच्या खाण्यापिण्याची व्यवस्थित काळजी घे. म्हणजे हिरव्या पालेभाज्या, ताजी फळे, दूध त्यांच्या आहारात आवर्जून त्यांना दे आणि सगळ्यात महत्त्वाचं, त्यांना बदामाचं दूध रोज 2 वेळा तरी द्यायला हवं. त्यामुळे त्यांची मेमरी लवकर परत यायला बरीच मदत होईल आणि बाकीचा कोर्स तर मी देणारच आहे. सो आता तुम्ही काहीच टेन्शन घेऊ नका. पण वहिनींना त्रास होईल, ते चिडचिड करतील असं काही वागू नका. ओके? डॉक्टर बोलले. तसं सर्वांनी ओके म्हणून मान डोलावली. डॉक्टर पण आता निघून गेले. थोड्या वेळाने एक नोकर आला आणि त्याने निरोप दिला की इन्स्पेक्टर साहेब बाहेर आले आहेत. तसं अमित आणि रॉनी बाहेर आले. हॅलो अमित. इन्स्पेक्टर मानवने अमितला ग्रीट केलं. अमितने पण त्याला शेक हँड केलं. थोड्या वेळापूर्वी अमितनेच मानवला फोन करून बोलावलं होतं. येस अमित, मला आधी पूर्ण तपशील सांग. मानव अमितकडे पूर्ण दिवसाचा तपशील मागत होता. म्हणजे त्यांनी मॉमला कशाप्रकारे सोडवून आणलं आणि कोण कोण माणसं ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व होती ते तो विचारत होता. अमितने एक दीर्घ श्वास घेतला आणि त्याने सुरुवातीपासून सर्व सांगितलं. पण मानव, मला कंप्लेंट करायची आहे फक्त मिस्टर मोहन राज्याध्यक्षांच्या विरुद्ध. बाकीच्या लोकांचं मला काही घेणं देणं नाही. अमित बोलला. ओके देन, तुझी रीतसर लेखीमध्ये आम्ही कंप्लेंट लिहून घेतो. तुला काय वाटतंय, कुठे असतील ह्या वेळेस मोहन राज्याध्यक्ष? मानवने विचारलं. ॲज पर माय इन्फॉर्मेशन, तो मिस्टर पाटलांच्या मुलाच्या लग्नात आहे, हॉटेल ब्ल्यू हेवनमध्ये. अमित बोलला. ओके देन, आता त्यांना पोलिसांपासून कोणीच वाचवू शकत नाही. मी त्यांना जिथे असतील तिथे अटक करायचं वॉरंट काढतो. पुढच्या 2 तासात ते कजाआड असतील. डोंट वरी, मानव बोलला. थँक्यू मानव, पण तो माणूस आता सुटता कामा नये. त्याच्यावर माझ्या बहिणीच्या खुनाचा आणि आईच्या अपहरणाचा गुन्हा दाखल कर. अमितच्या डोळ्यात आता राग उतरला होता. मानवने त्याला शांत राहण्यास सांगितलं आणि मानव तिथून निघून गेला. अमित आणि रॉनी स्टडी रूममध्ये बसले होते. इतक्यात त्यांना चेन्नईमध्ये जे बॉडीगार्ड्स नेमले होते त्यांच्या लीडरचा कॉल आला. हॅलो बॉस, तो बॉडीगार्ड बोलला. येस, स्पीकअप, रॉनी बोलला आणि त्याने फोन स्पीकरवर टाकला. बॉस, आम्ही त्या सगळ्यांना आपल्या बाजूने काम करण्यास वळवले आहे आणि ते तयार पण झाले आहेत. आम्ही त्यांच्याकडून सगळी माहिती काढली आहे मॅडमबद्दल. त्यांच्या म्हणण्यानुसार मागचे 2 वर्ष त्या मॅडमना सांभाळत होत्या. आधीचे 6 महिने मॅम कुठे होत्या त्यांना नाही माहीत, पण त्या 2 वर्षात त्यांना एका दिवसाआड एक इंजेक्शन दिलं जायचं. त्यांना माहीत नव्हतं ते कसलं होतं, पण ते 1 दिवसाआड द्यायचंच असं त्यांना बजावलं होतं. पण ते इंजेक्शन दिल्यानंतर मॅडम एकदम शांत होत असत. त्यांना जगाशी काहीच घेणं देणं नसायचं. त्या दोघीही जे सांगायच्या त्यावर मॅम विश्वास ठेवायच्या आणि त्यांचं सगळं ऐकायच्या. एक प्रकारे ते इंजेक्शन त्यांची मेमरी लॉस करत होते.
म्हणजे त्यानंतर मॅमना स्वतःचं नाव देखील आठवत नसायचं. पण त्या इंजेक्शनमध्ये जे औषध असायचं त्याची मात्रा खूपच कमी ठेवायचे ते, कारण त्यांना जर ओव्हरडोस झाला तर त्यांच्या जीवाला पण धोका होऊ शकत होता, जे त्यांना नको होतं. कारण त्यांना जिवंत ठेवायचं होतं म्हणून ही काळजी घेतली जात होती. पण हो, ह्या 2 वर्षात त्यांनी मॉमला कोणताच शारीरिक त्रास दिला नाही, कारण त्यांच्या बॉसची तशी ऑर्डरच होती की त्यांना खर्चटलं पण नाही पाहिजे. म्हणून जरी कधीकधी मॅडम वेड्यासारख्या वागायच्या, त्यांचं कधीच ऐकायच्या पण नाहीत, तरीसुद्धा त्यांनी मॅडमला कधीच काही हर्ट केलं नाही. ते एका फॅमिलीसारख्या राहत होत्या. फक्त भाषेची नड होती, पण ते हातवारे करून मॅमशी बोलायच्या. त्या बॉडीगार्डने मॉमबद्दल पूर्ण माहिती दिली होती. अमितने रॉनीला डोळ्यांनीच इशारा केला. तसा रॉनी बोलला, ओके गुड, तुमच्या अकाउंटमध्ये मनी ट्रान्सफर होतील, पण तुम्ही त्यांना ते कॅशमध्येच द्यायचे आहेत आणि त्यांनी जर काही चलाखी केली तर त्यांना सांगा त्यांचे परिणाम खूप वाईट होतील. तसा बॉडीगार्डने ओके बॉस म्हणून फोन ठेवून दिला. आता अमितने रॉनीसोबत थोडं डिस्कशन केलं आणि मग रॉनी निघून गेला. आता रात्र झाली होती. अमितने एकदा मॉमच्या बेडरूमकडे जाऊन पाहिलं तर मॉम शांत झोपली होती. 2 नर्स तिथेच होत्या. बाहेर बॉडीगार्ड्सही होते. कोणालाच आत जायची परवानगी नव्हती. अमित आता त्याच्या बेडरूममध्ये आला. जानू त्याचीच वाट बघत बेडवर बसून होती. अमितने तिला पाहिलं आणि तो डायरेक्ट बेडवरच आला. ती तिचे दोन्ही पाय सरळ ताणून बेडला मागे पाठ टेकवून बसली होती. तसं त्याने तिच्या मांडीवर त्याचं डोकं ठेवलं आणि डोळे मिटले. ती हसली आणि त्याच्या केसांमधून हात फिरवू लागली. मीत, खूप थकलात ना आज, ती बोलली. तसा त्याने तिचा दुसरा हात हातात घेतला आणि त्याच्या छातीवर ठेवून बोलला, जान, आजची थकान मला खूप आनंद देऊन गेली. आज आपली मॉम आपल्याला परत मिळाली आहे आणि ती आता आपल्या सोबत आहे. ह्यापेक्षा भारी काय असू शकतं, तो म्हणाला. हो मीत, आज आपल्या आयुष्यातला खरंच खूप मोठा आणि आनंदाचा दिवस आहे. आता फक्त मॉमची मेमरी परत येऊ दे, बास, ती त्याच्या चेहऱ्यावरून हात फिरवत म्हणाली. येणार जानू, मॉमची मेमरी पण लवकरच परत येणार, कारण मॉमना ॲक्च्युअलमध्ये मेमरी लॉस झालाच नाही आहे. ते लोक मॉमला काहीतरी इंजेक्शन देत होते आणि शॉर्ट डिस्टन्सवर मॉमची मेमरी लॉस करत होते. मॉम होईल बरी लवकरच, तो बोलला. आता तो तिच्या मांडीवरून उठला आणि स्वतः बेडवर टेकून मागे बसला आणि तिला बोलला, जान, तू पण तर थकली असशील ना, ये तुला मी थोडं फ्रेश करतो. त्याने तिला त्याच्या जवळ यायला सांगितलं. तशी ती प्रश्नार्थक त्याच्याकडे बघत राहिली, पण मग आता त्याच्याजवळ गेली. पण कुठे बसायचं, तिला प्रश्न पडला. तसं त्याने तिला ओढून त्याच्या मांडीवर एका बाजूने बसवलं. एवढीशी तर होती ती, म्हणून अगदी आरामात मावली त्याच्या मांडीवर. तिने त्याच्या छातीवर डोकं ठेवलं. तसं त्याने तिच्याभोवती त्याच्या दोन्ही हातांचा विळखा घातला. मग हळूच त्याने क्लचरमध्ये अडकवलेले तिचे केस सोडले. तसे तिचे ते सिल्की लांब केस सळसळून खाली आले आणि आता तो त्या केसांमध्ये त्याचा हात फिरवू लागला. तसे तिचे डोळे आपोआपच मिटले आणि थोड्या वेळातच तिची झोप लागली. खूप थकली होती सकाळपासून, म्हणून तिला त्याच्या कुशीत 5 मिनिटातच झोप लागली. तो बोलत होता पण ती काही रिस्पॉन्स देत नाही हे बघून त्याने थोडं तिच्याकडे वाकून पाहिलं, तर मॅडम तर झोपून गेल्या होत्या. तसा तो गालातच हसला, पण इतक्यात त्याचा फोन वाजला. स्क्रीनवर इन्स्पेक्टर मानव नाव झळकत होतं. तसं त्याने तिला अलगद उचलून बेडवर झोपवलं आणि अंगावर कम्फर्टर देऊन तो तसाच फोन घेऊन बाल्कनीमध्ये आला आणि बाल्कनीचं दार लावून घेतलं. हॅलो मानव, बोल. मी तुला कॉल केला होता, तू माझा कॉल का नाही घेतला? काय झालं? झाला का तो गजाड? अमित बोलला. आय एम सॉरी अमित, तू सांगितलेल्या ठिकाणी आम्ही मोहन राज्याध्यक्षला अरेस्ट करायला गेलो होतो, पण कदाचित त्याला आधीच कळलं आणि त्याने तिथून पळ काढला. आम्ही त्याच्या सगळ्या ठिकाणावर शोधलं, पण अजून त्याचा काहीच पत्ता नाही लागला. बट यू डोंट वरी, आमची टीम त्याचा शोध घेत आहे आणि लवकरच तो पोलिसांच्या ताब्यात असेल, मानव बोलला.
व्हॉट? व्हॉट द हेल? आय डोंट नो एनिथिंग मानव. आय वॉन्ट दॅट बाय एनी हाव. ते मला काही नाही माहीत मानव. मला तो हवा आहे, कसाही करून. तुला लक्षात येतं का? जर तो मिसिंग असेल तर तो पुन्हा माझ्या फॅमिलीला हार्म करू शकतो. तुला कळतंय का? अमित अक्षरशः ओरडला. येस, आय कॅन अंडरस्टँड अमित, पण तू काळजी नको करू. जोपर्यंत आम्ही त्याला अरेस्ट करत नाहीत तोपर्यंत मी पोलिसांची एक तुकडी तुझ्या बंगल्याच्या बाहेर तैनात ठेवतो, मानव बोलला. त्याची काहीच गरज नाही आहे मानव. मला नाही वाटत आता पोलिसांकडून काही होईल असं. सो आता जे पण करेल ते हा अमित राज्याध्यक्ष करेल, अमित बोलला. अमित, तू प्लीज चिडू नको. ट्रस्ट मी नक्कीच त्याला शोधून काढेल. प्लीज, मानव बोलला. ओके मानव, तुम्ही तुमच्या बाजूने तपास चालू ठेवा. पण मी पण माझ्या टीमला कामाला लावतोय. मला तो उद्याच्या उद्या पकडला जायला हवा. बाय हुक और बाय क्रूक, अमित बोलला आणि त्याने फोन कट केला. आता तो बाल्कनीमध्ये ग्रिलला पकडून उभा होता. कितीही स्वतःला स्ट्रॉंग म्हणत असला तरी आता तो खूपच डिस्टर्ब झाला होता. कारण मोहन राज्याध्यक्ष मोकाट होता अजून, आणि तो त्याच्या फॅमिलीला पुन्हा त्रास नक्कीच देऊ शकत होता. त्यामुळे अमित अस्वस्थ झाला होता. त्याच्या फॅमिलीला तो पुन्हा कोणत्याच रिस्कमध्ये नव्हता टाकू शकत. त्याने एकदा डोळे गच्च मिटले आणि बाल्कनीमधून आता बेडरूममध्ये आला. तो तसाच येऊन बेडवर बसला. पण त्याने पाहिलं तर जानू उठून बसली होती आणि तिने त्याच्या खांद्यावर हात ठेवला होता. तसं त्याने तिच्याजवळ पाहिलं. जानूने पाहिलं तर त्याचे डोळे तिला खूप लाल दिसले. ती पटकन त्याच्याजवळ सरकली. तसं अमितने तिच्या खांद्यावर डोकं ठेवलं. तो शांतच होता, पण ही शांतता जानूला मात्र खायला उठली. ती आता घाबरली की काय झालं असेल. तिने हलकेच त्याच्या पाठीवर थोपटलं आणि त्याला विचारलं, मीत, काय झालं? त्यावर अमितने तिला सगळं सांगितलं. जानू, तो मोहन राज्याध्यक्ष अजून पोलिसांना सापडला नाहीये. त्याने परत आपल्या फॅमिलीला काही केलं तर? अमित खूप अस्वस्थपणे विचारत होता. जानूला जाणवलं तो खूपच अस्वस्थ झाला आहे. ती त्याला तसं बघूच शकत नव्हती. मग जानूने त्याचा चेहरा तिच्या ओंजळीत पकडला आणि त्याला बोलली, मीत, आपण आपल्या घरात आहोत आणि इथे ते येऊ शकत नाहीत. तुम्ही आधीच आपली सिक्युरिटी इतकी वाढवली आहे की काका इथे येण्याची हिंमत करूच शकणार नाहीत. शेवटी त्यांना पण तर त्यांचा जीव प्रिय असणारच ना. तुम्ही उगाचच टेन्शन घेऊ नका, काळजी करू नका. आता सगळं छान छानच होणार आहे. जानू त्याला समजवण्याच्या सुरात बोलत होती. पण अमितचं समाधान होत नव्हतं. तो तिच्या खांद्यावर डोकं ठेवूनच होता. तिला जाणवलं की तो अजूनही अस्वस्थच आहे आणि त्याला आता थोडं रिलॅक्स करणं गरजेचं आहे. मीत, ऐका ना, ती बोलली. तो बोलला. मीत, आज मी खूप थकली आहे. तुम्ही प्लीज माझा थकवा घालवाल का? ती बोलली. तसं त्याने तिच्या खांद्यावरचं डोकं बाजूला केलं आणि तिच्याकडे बघून बोलला, अगं प्लीज काय? मी काय करू म्हणजे तुला बरं वाटेल? सांग ना, तो बोलला. मीत, आय वॉन्ट ओके, ती बोलली. तसा तो आश्चर्याने तिच्याकडे पाहतच राहिला. त्याला अपेक्षा नव्हती ती असं काही म्हणेल म्हणून. तो एकटक तिच्याकडे बघतच राहिला. इथे जानूला त्याचं माइंड डायव्हर्ट करायचं होतं आणि ते कसं करायचं हे तिला चांगलंच ठाऊक होतं. मीत, आय सेड आय वॉन्ट ओके. तुम्ही देणार आहात की मी माझं घेऊ? ती तोंड बारीक करून बोलली. पण आता मात्र तो हसला आणि त्याने तिच्या मानेवर त्याचा एक हात ठेवून तिला स्वतःजवळ ओढलं. त्याची नजर तिच्या ओठांवर गेली. तसे तिचे डोळे आपोआपच बंद झाले आणि ओठ एकमेकांपासून विलग झाले. त्याने पटकन तिच्या ओठांवर त्याचे ओठ टेकवले आणि मग दोघेही गुंतले एकमेकांत त्या स्वर्गीय आनंदाची अनुभूती घेण्यासाठी. तर मित्रमैत्रिणींनो, आजचा भाग तुम्हाला कसा वाटला ते मला कमेंटमध्ये सांगा. आणि जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बाजूची घंटी नक्की दाबा. चला तर भेटूया आपल्या पुढच्या भागात. तोपर्यंत धन्यवाद.